जय श्रीराम. गेले 100 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 101वा दिवस. सर तुम्ही या अगोदरचे जर प्रवचनाचं तुम्ही श्रवण केलं नसेल तर जरूर डिस्क्रिप्शनमध्ये या कमेंटमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळतील आणि कोणताही पैसा न इन्व्हेस्ट करता अशा प्रकारचे प्रवचन तुम्ही ऐकू पण शकता. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि श्रीरामाच्या नावाची त्यांच्या जीवनाची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, काय घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हेच ते 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले आणि प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला जरा 3-4 मिनिटं, स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील आणि वाचनाची आवडच नसेल किंवा जमत नसेल किंवा समजत नसेल, तर अशा प्रकारचं श्रवण देखील तुम्ही करू शकता आणि ज्यांना फिजिकल पुस्तक वाचता येत नसेल, त्यांच्यासाठी ऑनलाईन वाचनाची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, जी गोंदिवलेकर महाराजांच्या अ, संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवरून तुम्हाला मिळेल. फ्रीमध्ये वाचण्यात. तर अशा प्रकारचं नामस्मरण हे सगळ्याच संतांनी सांगितलेले सगळ्यात सोपी म्हणजे बिनखर्चाची आणि बिनत्रासाची अशी सोपी पद्धत सगळ्यांना सांगितलेली आहे. म्हणजे हा जो नियम फॉलो करतो त्यालाच देवाजवळ जाण्याचा अगदी सोयीस्कर सोपा मार्ग मिळाला. म्हणजे नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. एवढं जरी आपल्याला समजलं, तरी ह्या 800 वर्षांच्या संतांच्या परंपरेतून ज्यांनी आपल्याला हे शिकवलंय, की कुठच्या प्रकारचा उडंबर न वाजवता, कुठच्याही प्रकारच्या गोष्टी कर्मकांड न करता, त्याच्यामध्ये अडकून न पडता, फक्त आणि फक्त देवाचंच नामस्मरण करा. आणि जर तुम्हाला अशा प्रकारची एक कीर्तन प्रवचन ऐकायला मिळाली, लाईव्ह असेल, फिजिकली असेल, उत्तम. नसेल तर त्यांनी दिलेल्या ग्रंथांचं वाचन करा आणि ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कर्म चांगलं ठेवा. म्हणजे आपले विचार आणि आपलं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर हे षडरूप आपण संपवू शकत नाही, पण याचा आपण जोर कमी करू शकतो आणि त्याच्याकरता पुण्याचा साठा असला पण पुण्याच्या साठ्याकरताच चांगलं कर्म आणि त्याच्याबरोबर नामस्मरण असलं पाहिजे. तर आपण आज आता हे 101व्या दिवस म्हणजे आपण नॉट वन दिवसाचं हे प्रवचनाचं वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे सर्वस्वी राहावे रामास अर्पण. आता ऐका माझे वचन, मनाने व्हावे रामार्पण. माझे नातेगोते एक राहा. हा भाव ठेवून जावे रामास शरण. अनन्य व्हावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती. रामा आता करणे नाही उरले जाण. तुला आलो मी अनन्य शरण. सुखदुःखाचा दाता, सत्य नाही दुजा आता. आता रामाला अनन्य शरण जाणं हे का महत्वाचं आहे, की आपण जेव्हा सगळ्या गोष्टी करून देखील आपल्या संसारामध्ये दुःखी राहतो. कारण संसार करणं ही आपली गरज आहे. जसे आपण देहाने कर्म करतो, तसे या विश्वावरती आल्यावरती आपल्याला संसार करावा लागतो. बरेचसे लोकं म्हणजे 90% to 95% लोकांना संसार करावाच लागतो. तर हे करताना देखील तुम्ही परमार्थाचा मार्ग साध्या सोप्या गोष्टीने मार्गक्रमण करू शकता आणि त्यासाठी कुठच्या प्रकारचे भगवे कपडे घालून हिमालयात जाण्याची गरज नाही. फक्त आपलं कर्म करत असताना नामस्मरण करणं आणि त्याला शरण जाणं म्हणजे आपला इगो बाजूला ठेवून तो जे सांगेल त्याची इच्छा मानून ते कर्म करावं. जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुखदुःख भोगावे. मी माझेपणाचे जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान. म्हणजे मी, इगो, अहंकार हा जोपर्यंत आहे, तोपर्यंत माणसाला कधीही पूर्णत्वाचं समाधान मिळणार नाही. म्हणजे
आपल्याला टेम्पररी समाधान मिळू शकतं. एखादी गोष्ट अचीव्ह केल्यानंतर मी हे घर बांधलं किंवा मी एवढ्या करोडोचा मालिक आहे किंवा माझ्याजवळ काही करोडोचे दागदागिने, सोनं-चांदी जे काही असेल ते आहे, की माझी 100 कोटींची प्रॉपर्टी आणि जे काय असेल ते, किंवा या पोझिशनला आहे किंवा माझ्या अंडर हजारो लोकं काम करतात. हे जे मी चाललेलं असतं, त्या मीपणामुळे आपण आपलं समाधान गमावू लागतो आणि म्हणूनच आपण हा मीपणा, हा अहंकार, हा इगो बाजूला ठेवून त्याचं नामस्मरण केलं, की आपला हा इगो, अहंकार असाच वितळला जातो. सर्वस्वी राहावे रामास अर्पण हाच उपाय संगतीत साधूजन. रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन संगती. प्रयत्नविना राहू नये, फळाची आशा ठेवू नये, भगवंताला विसरू नये, कर्तव्य त्या दृष्टीने कर्म करावे. प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे बाबा प्रयत्नाचा उगम, अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. म्हणजे कोणत्याही साधू संतांनी, महाराजांनी पण कर्म टाळू नये असं सांगितलेलं नाही. आपण हे पृथ्वी तलावरती आलोत म्हणजे आपल्याला कर्म करावंच लागणार आहे. पण ते कर्म करत असतानाही त्याची इच्छा आहे म्हणून आपण ते करायचं आहे आणि त्याच्यापासून जे फळ मिळणार आहे ती पण त्याचीच इच्छा आहे, ते पण त्यालाच हवं. म्हणजे आपण कर्मासाठी बांधील राहत नाही आणि कर्माच्या फळालाही आपण अटॅच न राहिल्याने आपण नेहमी सुखी राहतो. इतपत सोपा, सुंदर विचार महाराजांनी आणि सगळ्या संतांनी सांगितले. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. कधी आपला कधी आपली शांती म्हणजे डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर हे जी म्हण आहे, हे संतांच्या बाबतीत अगदी योग्य ठरते. जे घडेल काही, ते राम इच्छेनेच पाही, असा करावा संसार, परी असावे खबरदार. त्राता राम जाणून ती, निर्भय करावी आपली वृत्ती. थोर भाग्य उदया आले, रामराय घरी आले. आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन. म्हणजे कर्म करावत राहावं, संसार करत राहावा आणि कुठच्याही प्रकारची भीती आपण बाळगू नये. निर्भय होऊन काम करावं आणि खबरदारी देखील घ्यावी. म्हणजे आपण संसार करतोय आणि आपण आता परमार्थ करतोय, म्हणून सगळं त्याच्यात सोडून आपण अगदी निर्बुद्धपणे कधी काम करू नये. खबरदारी नेहमी घ्यावी. आपल्याला तेल जे देवासाठी आपल्याला लागतं, ते आपण घेण्यासाठी वाण्याकडे गेलो, तर वाणी कदाचित स्वस्तामध्ये आपल्याला देईल. तर आपल्याला वाटेल त्याने देवासाठी आपल्याला स्वस्तात तेल दिलं. कदाचित त्यात उंदीर पडलेलं तेल असेल किंवा खराब झालेलं ते तेल असेल, ते त्यांनी दिलं असेल. म्हणजे संसारात असताना देखील खबरदार राहावं आणि परमार्थ करावा. दुसऱ्याचा दोष न दुसऱ्याचा दोष पाहावा, त्याचा आपणापाशीच ठेवा. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला. शरण गेला रामशरणी. दुसऱ्यांचा दोष बघू नये. आपण जे दुसऱ्यांचे दोष आपल्याला जे दिसतात, ते जाणून घ्या ते आपल्या जवळच आहेत. एखाद्याला आपण अथवा-तथवा बोललो किंवा वाईट बोललो, की त्याच्या सगळ्या चुका आपण बाहेर काढल्या, तर ते दोष आपल्यामध्ये आहेत हे आपल्याला समजायला हवेत. ह्याचा अर्थ दुसऱ्यांना समजून सांगावे, न सांगावे असं नाही, की दुसऱ्याच्या चुका त्यांना दर्शवून द्याव्यात असं नाहीये. पण सतत आपण फक्त त्याचीच चूक आहे आणि माझी काहीच चूक नाही, असं वागणं योग्य नाही. शरण गेला रामचरणी त्याला नाही तुझी हानी, अखंड करावे नामस्मरण, नीतिधर्मांचे असावे आचरण. बायके मूल लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर, काळ फार कठीण आला, बुद्धिवेद त्वरित झाला. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविड न जाऊ द्यावा क्षण. चालले तसेच चालावे, राम ठेवेल तसे असावे. माझा राम जोडला हे जाणले ज्याने, त्याला न उरले करणे. राम ठेवील ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे. रामास जे करणे असेल ते तो करील. सदा सर्वकाळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास. त्याला न जावे लागे कुठे, घर बसल्या राम भेटे. म्हणजे आपण फक्त नामाचं नामस्मरण करून आपलं कर्म केलं तरी पण त्याला घर बसल्या राम मिळतो. त्यासाठी कुठल्या मोठ्या जंगलात जाणं, अरण्यात जाणं किंवा हिमालयात जाणं किंवा कोणत्याही नदी किनारी किंवा कुठेही
दुसरी जाण्याची गरज नाही, कोणत्या प्रकारचे तीर्थस्थळी देखील जाण्याची गरज नाही, हेच महाराज सांगतात. जो करी रामपदा पुष्प चिंतन, त्यास नाही यमाचे बंधन. संतांची सेवा केली, महत्भाग्य घरी आले. संतांची सेवा करा, जे चांगली कामं करतात, जे चांगले कर्म करतात, जे लोकांच्या उपयोगी पडतात, जे लोकांच्या प्रगतीसाठी मदत करतात, अशा सगळ्या संतांचा तुम्ही आदर करा, त्यांना मदत करा, त्यांची सेवा करा. म्हणजे फक्त भगवी कपडे घातले म्हणजे संत झाले असं नाही. साध्या कपड्यातला एक मनुष्य जो आपलं कर्म करून दुसऱ्याला मदत करतोय, त्यांची प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय, तो देखील संत असं मानून त्याची सेवा आपण करावी. सेवा करावी म्हणजे काय, त्याचे हातपाय दाबणे किंवा त्याला असं काही करणं असं नाही. तर त्याला जर काही वाटत असेल, की समजा त्याला एखादी चांगली गोष्ट करायची, समजा काही लोकांना जेवण द्यायचं असेल, तर त्यांच्या त्या कार्यात त्याला मदत करावी. समजा एखाद्याला वाटतं, की अन्नदान करावं, वस्त्रदान करावं किंवा औषध दान करावं, जे काही असेल, तुमच्या स्थितीनुसार, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही त्याला मदत करू शकता. आणि पैशानेच नाही, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या देखील त्याला मदत करू शकता. प्रत्येक गोष्ट दान हे पैशानेच होईल असं नाहीये. एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण, तोच खरा धन्य. संतांच्या मार्गाने वागल्यास कल्याण होईल खास. हेच महाराजांनी सांगितलं. तर शेवटचं वाक्य, अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. म्हणजे रामाचा आपण सतत ध्यास घ्यावा, विचार करा, नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवी, कुलदैवत, इष्टदेवी, इष्टदैवत किंवा तुमच्या गुरूंनी सांगितलेलं नामस्मरण करू शकता. एवढं केलं तरी भरपूर झालं. आता आपण श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 101व्या दिवसाचं प्रवचनाचं जे वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करून इथेच थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री